हां बघा आता पुढचा प्रश्न बघा, इकडे बघा पुढचा प्रश्न. लुक ॲट द बोर्ड. अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न असतील, कशा प्रकारचे, हे असे पार्ट्सवाले, म्हणजे काहीतरी त्यांचा एक पार्ट निघत असेल बा, ठीक आहे, म्हणजे याचा शृंखलावाले, सिरीजवाले. बघा इथं गुणाकार भागाकार मायनस, गुणाकार भागाकार, इथं प्लस, गुणाकार भागाकार, म्हणजे गुणाकार भागाकार असं आलं, म्हणजे यांचा एक असं शृंखला तयार झाली, सिरीज तयार झाली. मग असे काय करायचं, याला सॉल्व करायचं. 145 × 4 डिवाइड बाय 29, बस याला ब्रॅकेट देऊन द्यायचं, ठीक आहे. मायनस 78 × 5 डिवाइड बाय 26, याला पण ब्रॅकेटमध्ये ठेवायचं. मग प्लस 108 × 5 डिवायडेड बाय 27, आलं लक्षात. हे अशा प्रकारची शृंखला तयार करायची आणि याला सॉल्व करायचं. सोपं आहे. 29चा फाडा येत नाही, घाबरायची गरज नाही. 9चा येते. 29चा जर नाही येत असेल तर 9चा येते ना. मग 9चा फाडा इथपर्यंत म्हणा की एकक स्थानी 5 आला पाहिजे. 9 5 45, म्हणजे 29 5 145 होतील. जर तुम्हाला डाऊट आहे तर तुम्ही स्वतः करा, चेक करा 29 5 होत का नाही, ठीक आहे. मग इथं बघा 26चा फाडा समजून घ्या, येत नाही. 6चा तर येते. 6चा फाडा असं म्हणा की ते एकक स्थानी 8 आला पाहिजे. 6 3 18, एकक स्थानी 8 येते, म्हणजे 26 3 78, आणि 5 × 3 15, आलं लक्षात. इथं 5 × 4 20, इथं मायनस, इथं किती 15, इथं हा प्लस. आता 27चा फाडा येत नाही. 27चा फाडा येते का, मग किती म्हटला की 8 येईल. 728, 48 होते का, 728, म्हणजे 27 × 108, 4 गुणिला हा 5, 5 × 20, म्हणजे इथं 20 करा, आलं लक्षात. आता बघा इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, तर हे किती झाले 5 प्लस 20 किती झाले 25. तुमचा फायनल आन्सर किती आला 25, आलं लक्षात. बेस्ट ट्रिक है, अशा प्रकारे प्रश्न सॉल्व करायचा. अगर आपका प्रैक्टिस अच्छा है, अगर आपका प्रैक्टिस अच्छा है तो आप क्या करोगे, यही के यही सॉल्व होता है. ये देखो ये हो गया 4 पंचे 20, ये देखो ये 5 हो गया, ये देखो ये हो गया. अब इसको क्या करोगे 9 5 45, 5 गुणिला 4 मतलब 20 आ गया. फिर यहाँ देखो sin 3 18, 5 3 15, फिर ये देखो 7 4 28, 5 4 20, 20 माइनस 15 5, 20 25, आया लक्षात. इतनी छोटी सी ट्रिक है, इसको ध्यान से सुनिएगा, ध्यान से समझिएगा, आपका आंसर जरूर आएगा. समझे आप. बिट्टू भाई समझ लो.